शेवटच्या टप्प्यातील निवडणुकांसाठी प्रचाराला वेग आलाय तर आज एकाच दिवशी महायुतीची आणि इंडिया आघाडीची मुंबईमध्ये सभा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज संध्याकाळी 5 वाजता शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे आणि याच प्रचार सभेनिमित्त महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। दरम्यान आजच्या सभेनिमित्त राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी हे एकाच मंचावर येणार आहे। तर दुसरीकडे आज बीकेसी मध्ये इंडिया आघाडीची सुद्धा राज्यातील प्रचाराची सांगता सभा होणार आहे। आज संध्याकाळी 6 वाजता या सभेच्या माध्यमातून इंडिया आघाडी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा होणार आहे। दरम्यान जामिनावर बाहेर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सभेतील भाषणाकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलं। दरम्यान निवडणूक आयोगाने शिवाजी पार्कातील नरेंद्र मोदींचे अनधिकृत कटआउट्स हटवले आहेत आणि आज शिवाजी पार्कात खरं तर नरेंद्र मोदींची ही सभा होणार आहे। या सभेसाठी हे कटआउट लावण्यात आले होते, मात्र निवडणूक आयोगाने हे कटआउट आता हटवले। त्यानंतर संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारलाय, त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय, पहिल्यांदा हे कटआउट्स पोलिसांकडून उचलण्यात आले, हटवण्यात आले आणि त्यानंतर या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी काहीशी बाचाबाची केली आहे। याचमुळे या परिसरात काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तर पोलिसांनी हे कटआउट्स हटवले, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी या विरोधात संताप व्यक्त केला। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची संध्याकाळी शिवाजी पार्कात सभा होते आणि विशेष म्हणजे राज ठाकरे सुद्धा या सभेला उपस्थित असतील, त्यामुळे खरं तर या सभेकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र त्याआधी हा प्रकार शिवाजी पार्कात घडला। निवडणूक आयोगाने सुरुवात केलेली आहे। संपूर्ण शिवाजी पार्क